इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पाणी हे पृथ्वीवरील जीवनाधारभूत घटक आहे आणि ते अमूल्य आहे. शरीराचं तापमान नियंत्रण, पचन, पोषण तत्वांचं वहन आणि निर्जलीकरणापासून संरक्षण करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पिण्याव्यतिरिक्त शेती, स्वच्छता उद्योग आणि परिसंस्थेच्या संतुलनासाठी पाणी अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. म्हणूनच तर पाणी हेच जीवन असं म्हटलं जातं. श्रोते हो, वाढत्या लोकसंख्येमुळे, शहरीकरण, विविध बांधकामं अशा अनेक कारणांमुळे पाण्याची मागणी सतत वाढत असते. पाण्याचे स्रोत हे खेडेगावात, डोंगरात, नदी, नाले, तळी, विहिरी, धरणं हे असतात आणि हे स्रोत पुनरुज्जीवित करणं, त्यांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. म्हणूनच जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत आणि मजबूत करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात 8 मार्च ते 22 मार्च या कालावधीत जलमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. आपले गाव आपले स्रोत या संकल्पनेतून गावातील जलस्रोतांचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत आणि याच अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. आणि या सगळ्या मिशनची माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय जिल्हा परिषद रत्नागिरीतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता माननीय श्रीमती मयुरी पाटील यांना. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम. नेमकं या महोत्सवाचं स्वरूप काय आहे? जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत सद्यस्थितीत आपली केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे जलजीवन मिशन. तर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे आपण 55 लिटर प्रतिदिन प्रति मानशी पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट आहे. तसेच जलजीवन मिशन योजनेपूर्वी आपली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यरत होती. तर त्यामध्ये सुरू असलेल्या योजना, पूर्ण झालेल्या योजना ज्या 40 लिटर प्रति मानशी प्रतिदिनी अशा होत्या. तसेच पूर्वीच्या काही स्टँड पोस्टवरील काही नळपाणी योजना होत्या. त्या सर्व योजनांमध्ये ज्या काही सुधारणात्मक पुनर्जोडणी करण्यात येत आहे त्याच्यामध्ये आपल्याला 55 लिटर प्रति मानशी प्रतिदिन याप्रमाणे जलजीवन मिशन अंतर्गतच्या उद्दिष्टानुसार आपण पाणी पुरवठा आपल्याकडे करण्यात येत आहोत. याच्यामध्ये फक्त जलजीवन मिशन अंतर्गत आपण प्रत्येक घराला तर पाणी पुरवठा करतोच, तसेच आपल्याला इतर सर्व शाळा, सर्व अंगणवाड्या, शासकीय वसतिगृह असतील, आश्रमशाळा असतील, तसेच आदिवासी वाड्या, वस्त्या आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कातकरी वाड्या आहे. त्याच्यामध्ये 100% पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हाही एक मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच जलजीवन मिशन आता मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. त्याच्यामध्ये आपले विहिरी असतील, साठवण टाके असतील, आपले पाईपलाईन अंतरलेले असतील, त्या निर्मितीकडून विश्वसनीय, नियमित आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या पुढील महत्त्वपूर्ण टप्प्याकडे वळत असताना पिण्याच्या पाण्याच्या लोकांच्या दैनंदिन जीवनात सामूहिक जबाबदारी म्हणून ही समाविष्ट करणे आवश्यक आहे. तर त्या अनुषंगाने पाणी पुरवठा विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत आणि मजबूत करण्यासाठी जलशक्ती मंत्रालय आणि पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत नळपाणी योजनेमध्ये सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी आपण जलमहोत्सव राबवण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने 8 मार्च ते 22 मार्च या पंधरवड्यामध्ये, या कालावधीमध्ये गाव पातळी, तालुका स्तर आणि राज्य स्तरावर सदर जलमहोत्सवचे आयोजन आपण आपल्या मार्फत करण्यात येत आहे. मला सांगा की जलमहोत्सवाचा उद्देश नेमका काय आहे? जलमहोत्सवामध्ये आपण जसं मी म्हटलं की सुरुवात ही 8 मार्चपासून होते. तर 8 मार्च हा दिन विशेष दिन म्हणून आपण जागतिक महिला दिन म्हणून ओळखतो. तर जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने हा दिवस आपल्याला नारी नीर शक्ती दिवस म्हणून साजरा करायचा आहे. यामध्ये आपण महिला जलनेत्यांचा गौरव करतोय. तसेच याच्यामध्ये अजून उद्दिष्ट आहे की हर घर जल से स्वस्थ जीवन और पोषण या अनुषंगाने देखील आरोग्य आणि पाणी यामध्ये समन्वय साधणे आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली जलगुणवत्ता देखरेख करणे आणि पाणी तपासणीसाठी महिलांना प्रोत्साहन देणे आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे, तरुण पिढीचा सहभाग घेऊन जलसंवर्धनासाठी शालेय स्तरावर स्पर्धा आपण आयोजित करतोय. तसेच जलस्रोतांचे पुनर्जीवन व स्वच्छता करणे आणि जल अर्पण दिवस म्हणजे औपचारिकरित्या हस्तांतर करण्याचा दिवस म्हणून आपण जल अर्पण दिवस साजरा करत आहोत. तसेच यामध्ये आपण जलसंचय, जनभागीदारी अन्वय याच्यामध्ये लोकसहभाग वाढवतो आणि त्याच्यामध्ये जलस्रोतांचे संरक्षण, संवर्धन आणि जतन
कसं करता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचं आहे. हेही एक जलमहोत्सवाचं मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच आपला जो GPDP आराखडा दरवर्षी तयार होत असतो त्याच्यामध्ये विशेष करून पाण्याचा समावेश करण्याबाबत देखील आपले प्रयत्न आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत नेमकं कसं नियोजन आहे? दिनांक 8 मार्च ते 22 मार्च या पंधरवड्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी वैदरी रानडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती स्तरावरील गट विकास अधिकारी, उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, गट शिक्षण अधिकारी व आरोग्य विभाग यांची एकत्रित संयुक्त बैठक घेऊन सदरचा कार्यक्रम हा कृती संगमाच्या माध्यमातून राबवण्याबाबत सूचित केले आहे. त्या अनुषंगाने तालुका स्तरावरून ज्या गावामध्ये हा राबवायचा आहे त्याची प्राधान्याने नामनिर्देशन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये या कार्यक्रमाची संकल्पना ही सामुदायिक स्तरावर असल्याकारणाने सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सन्माननीय प्रतिनिधी, तसेच स्थानिक पातळीवरील पदाधिकारी यांना निमंत्रित करून सदरचा कार्यक्रम घ्यावयाचा आहे. आतापर्यंत 7 गावं नामनिर्देशित केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण सदरचा कार्यक्रम राबविणार आहोत. कार्यक्रमाच्या रूपरेषेच्या अनुषंगाने पंचायत व गाव स्तरावरील लोकसहभागातून गावात ग्रामसभा आणि पाणी समितीद्वारे प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात यावा. यामध्ये महिलांद्वारे जलगुणवत्ता चाचणी असेल जी आपण फील्ड टेस्टिंग किटद्वारे नियमितप्रमाणे करत असतो. तसेच बॅक टू रूट्स याच्यामध्ये माय विलेज माय वॉटर ही संकल्पना आहे. यामध्ये गावातील नागरिक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनी जलस्रोतांचे संरक्षणासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसेच जलसंचय, जसं मी म्हणाले एक उद्दिष्ट आहे जलसंचय जनभागीदारी. या अनुषंगाने जलस्रोतांचे पुनर्जीवन असेल, त्याची स्वच्छता असेल, विशेष करून जो पाण्याचा उद्भव आहे, विहिरी असतील किंवा साठवण टाके असतील, त्याची स्वच्छता करून एक दिवस आपण कोरडा दिवस म्हणून आपण पाळू शकतो. आणि त्याच्यामध्ये जलसंचयाचे जतन, संवर्धन आणि स्वच्छ पाणी आपल्याला ग्रामस्थांपर्यंत पुरवता येईल. मॅडम, तुम्ही आत्ता म्हणालात की महिलांद्वारे जलगुणवत्ता चाचणी की जी फील्ड टेस्टिंग किट वापरून केली जाते, त्याविषयी थोडं अधिक विस्ताराने सांगा. फील्ड टेस्टिंग किटमध्ये आपल्याला पाण्याचे pH व्हॅल्यू तपासले जाते, पाण्याची गढूळता किती प्रमाणात आहेत ते तपासलं जातं, पाण्याचा क्लोरीन कंटेंट किती आहे ते तपासलं जातं, फ्लोराईड कंटेंट जे की बाधित घटक आहेत जे पाण्यामध्ये असू नये, फ्लोराईड कंटेंट मग त्या बाबी आपण चेक करतो, तपासतो. महिलाद्वारे जलगुणवत्ता चाचणी घेण्यात येते. तर जलगुणवत्ता चाचणीमध्ये आपण ती FTK माध्यमातून घेतो. FTK म्हणजे फील्ड टेस्टिंग किट, जी राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला त्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे. तर फील्ड टेस्टिंग किट 5 ज्या प्रशिक्षित महिला आहेत त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यांच्यामार्फत दरमहा ती करण्यात येते. याद्वारे आपले जे काही विविध प्रॉपर्टीज आहेत, जे पाण्याच्या गुणधर्म आहेत ते चेक केले जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने pH, पाण्याची गढूळता ज्याच्यामध्ये आपण टर्बिडिटी म्हणू शकतो, TDS, टोटल डिझॉल्व सॉलिड्स, हार्डनेस, पाण्यामध्ये असलेला आयर्न कंटेंट, फ्लोराईड कंटेंट याची तपासणी होते. तसेच आपल्याकडे भूजल सर्वेक्षण यंत्रणा याचीही प्रयोगशाळा आहेत. तर त्याच्यामध्ये पण आपण 2 प्रकारच्या चाचण्या घेतो, पाण्याची जैविक चाचणी आणि पाण्याची रासायनिक चाचणी. ते पण आपण वार्षिक घेत असतो. मॅडम, जलमहोत्सव अनुषंगाने आपण मगाशी म्हणालात की जल अर्पण दिवस सुद्धा साजरा करण्यात येतो, तर ही संकल्पना नेमकी काय आहे? ग्रामीण भागात योजना पूर्ण झाल्यानंतर जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर त्या योजना ग्रामपंचायत, पाणी स्वच्छता समिती तसेच ग्राम समुदायाकडे औपचारिकरित्या हस्तांतरित करण्याचा दिवस म्हणजे जल अर्पण दिवस आहे. तर हा केवळ प्रशासकीय कार्यक्रम नसून ग्राम समुदायाची मालकीची भावना, जबाबदारी आणि अभिमान निर्माण करणारा उत्सव आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की जल जीवन मिशनचा अंतिम टप्पा म्हणजे हस्तांतरण प्रक्रिया आहे. तर यामध्ये मला इथं नमूद करावं असं वाटतं की हा अंतिम टप्पा नसून हा खऱ्या अर्थाने योजनेचा प्रारंभ आहे, जेणेकरून प्रत्येक ग्रामस्थांना, नागरिकांना ही योजना आपली स्वमालकीची, जबाबदारीची वाटली पाहिजे. आणि याच्यामध्ये उद्दिष्ट असं आहे की आपण पूर्ण झालेली योजना VWSC म्हणजे पाणी स्वच्छता समितीकडे हस्तांतरित करतो. याच्यामध्ये गावच्या जलव्यवस्थापनची जबाबदारी गावकऱ्यांच्या हातात हा दृढ संदेश जाणंही तितकंच आवश्यक आहे. तसेच याच्यामध्ये प्रारंभ असं का म्हणतो तर याच्या पुढे आपण योजना पूर्ण करतो, ती हँडओव्हर करतो. जो प्रमुख भाग आहे तो पुढचा राहतो की योजनेचा देखभाल आणि दुरुस्ती जर तुमची यशस्वी झाली तर खऱ्या अर्थाने ती योजना यशस्वी असं म्हणता येईल. याच्यामध्ये फक्त ग्रामपंचायतचे स्थानिक लेवलचे पदाधिकारी यांचाही सहभाग असतोच,
तथापि नागरिकांचा किंवा ग्रामस्थांचा जर सहभाग मिळाला तर याच्यामध्ये निश्चितपणाने ती योजना एक यशस्वी योजना आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये संचालन व देखभालीसाठी तांत्रिक, आर्थिक आणि संस्थात्मक तयारी पण आपण सुनिश्चित याच्यामध्ये करतो. आत्ताच तुम्ही म्हणालात की जबाबदारी ही स्थानिक नागरिकांनी सुद्धा घ्यायची आहे. तर नेमकं कशा पद्धतीने त्यांनी हे सगळं जे मिशन आहे त्याला मदत करायची, किंवा आत्ता आपण जे म्हटलं की आपलं समजून करायचं आहे, तर काय सांगाल, त्यांनी काय जबाबदारी घ्यायला हवी आहे? पाणी हे आजकाल आपल्या जीवनाचे एक अविभाज्य घटक आहे. जसं अन्न, वस्त्र, निवारा आहे तसंच पाणी ही सर्वांची मूलभूत गरज आहे. आणि यामध्ये आपण बघितलं तर आता सद्यस्थितीत पृथ्वी तलावर हे आपलं 71% हे पाण्याचा भाग हा 71% आहे. पण तथापि आपण जर फ्रेश वॉटर बघितलं किंवा गोड्या पाण्याचा आपण जर पर्सेंटेज काढले तर ते आपले 2.5 ते 3% प्रमाणे आहे. आणि उर्वरित जो काही भाग आहे तो सलाईन वॉटर आहे. तर या 2.5% पाण्याचं पूर्ण पृथ्वी तलावर 71 पैकी फक्त 2.5% पाणी आपल्या गोड्या पाण्याचं आहे. तर याचं संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक माणसाची जबाबदारी असणार आहे. तर त्यामुळे पाणी वाया न घालवणे आणि पाण्याचा ताळेबंद ठेवणे, म्हणजे वैयक्तिक स्तरावर किंवा त्यांच्या घरगुती स्तरावर देखील त्यांनी पाण्याचा ताळेबंद, पाण्याचा वापर किती प्रमाणात करावा, पाण्याची साठवणूक कशा पद्धतीने करावी. कारण प्रत्येक कुटुंबनिहाय पण आपण पाण्याचं स्टोरेज करू शकतो. जसं आपण रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना प्रत्येक घरामध्ये आपण राबवू शकतो. त्या आधारे पाण्याची साठवणूक करता येईल. तसेच पाण्यामध्ये आपण फ्लशिंग जे वापरतो टॉयलेट्समध्ये, त्याच्यामध्ये बरंचसं पाणी हे वाया जात असतं अननेसेसरी. याच्यामध्ये आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण पाणी जर वापरलं तर निश्चितपणाने पाणी अतिरिक्त वाया जाणार नाही. तसेच वापरलेलं पाणी जे वेस्टेज वॉटर आहे, जे बाथरूममध्ये वापरलेलं असेल किंवा किचनमध्ये वापरलेलं पाणी असेल, तर ते वापरून आपण पाणी ड्रेनेजमध्ये सोडतो. तर ते पाण्याचं युटिलायझेशन झाल्यावर जे काही वेस्ट वॉटर आहे निघणारं, ते आपण आपल्या परसबागेमध्ये वापरू शकतो, जेणेकरून पाण्याचा पुनर्वापर होऊ शकतो. तर या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टीमुळे हा खूप मोठा बदल प्रत्येक घरामधून सुरुवात केली तर हा पूर्ण मोठा बदल आपल्याला दिसून येणार आहे. बरोबर. आपला कोकण विभाग हा आपण बघितलं तर डोंगर उतारांचा पूर्ण आहे. आणि जो पाऊस पडतो तो प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो आणि येणारं पाणी हे पूर्णपणे उतारावरती वाहून जातं आणि ते सगळं गोडं पाणी असतं. तर अशा भागामध्ये नेमकं पाण्याचा साठा हा कशा पद्धतीने करायला हवा? मी आत्ताच म्हटलं तसं जलसंचय जन भागीदारी हे जल महोत्सवाचं अजून एक उद्दिष्ट आहे, जे जलशक्ती मंत्रालय दिल्ली यांच्याकडून प्राप्त आहे. याच्यामध्ये जलसंचय जन भागीदारी यामध्ये आपल्याला जलस्रोताचं संरक्षण करायचं आहे, तसेच त्याचं संवर्धन आणि जतन करायचं आहे. यामध्ये आता हा 15व्या कार्यक्रमापुरतं मर्यादित नसून हा जो विषय जलसंचय जनभागीदारी हा कायमस्वरूपी त्याच्यावर राबवणे आवश्यक आहे. याच्यामध्ये आपण आता ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत आपण अभिसरणाद्वारे विविध कामं आपण करतो. त्याच्यामध्ये जलसंधारणाची कामं असतील किंवा पाणी पुरवठ्याची कामं असतील. तर जलसंधारणाच्या कामामध्ये आपल्याकडे विविध योजना आहेत. तर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जो आहे जिल्हा परिषद रत्नागिरी, त्याच्यामध्ये लघु पाटबंधारे विभाग देखील आहे. तर त्याच्यामध्ये लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत आपल्या जिल्हा वार्षिक योजना 0 ते 100 हेक्टर माध्यमातून पण आपण बंधारे बांधणे हा कार्यक्रम राबवत असतो. तसेच प्रत्येक वर्षी ॲव्हरेज सरासरी आपले 20 बंधारे आपण बांधतो. तसेच जलसंधारण विभाग जे आहे महाराष्ट्र शासनाच्या, त्यांच्या अंतर्गत जलयुक्त शिवारी योजना आहे. त्याच्यामध्ये पण आपण गाळ काढणे, विहिरीतील गाळ काढणे, विहीर बांधणे, बंधारे बांधणे अशा योजना आपण घेतो. तर त्याच्यामुळे निश्चितपणाने जलसंधारण किंवा आपलं जलसंवर्धन याच्यामुळे होणार आहे. तसेच आपण जलजीवन मिशन अंतर्गतही आपण बंधारे 80 बंधारे आपण बांधलेले आहोत. त्याच्यामध्येही जल स्रोत बळकटीकरणासाठी निश्चितपणाने मदत होते. तसेच नरेगा अंतर्गत देखील विहिरीतील गाळ काढणे असेल किंवा कृषी विभागाकडील ज्या काही योजना आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिंचन विहिरी या माध्यमातूनही आपण विहिरी बांधतो. तसेच आपण जिल्हा परिषद कृषी विभागाअंतर्गत ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये पण मिशन बंधारेचे उद्दिष्ट प्रत्येक तालुक्यांनी हे देण्यात येते आणि त्या अनुषंगाने लोकसहभागातून हे बंधारे बांधण्यात येतात. त्याच्यामध्ये वनराई बंधारे असतील, दगडी बांध असतील किंवा गॅबियन वॉल बंधारे असतील, याचं बंधारे आपल्याकडे बांधण्यात येतात. मॅडम, नुकत्याच होऊन गेलेल्या जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने मी असे विचारते की पाणी पुरवठा योजनेमध्ये महिलांचा सहभाग नेमका कसा आहे? पाण्याचा हा विषय हा खूप जवळचा हा महिलांचा असतो.
बरोबर. तर महिलांनी देखील पाण्याचा वापर हा काटकसरीने तितकाच केला पाहिजे. तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या प्रोत्साहनाने आपल्या ज्या पाणीपुरवठ्याच्या योजना आहेत त्या आपण चालवण्यासाठी, पुढील देखभाल दुरुस्तीसाठी आपण महिलांना उत्स्फूर्तपणाने सहभाग घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर यामध्ये आपले पहिलं जे गाव आहे लांजामधलं इंदवटी निवोशी या गावामध्ये ग्रामपंचायतीने योजना पूर्ण झाल्यानंतर ती महिला बचत गटला चालवण्यासाठी ती हँड ओव्हर केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक करारही केलेला आहे त्यांचा. तो ऑलरेडी करार एक वर्ष पूर्ण झालेला आहे आणि परत तो कंटिन्यू त्यांनी करार पुढील वर्षीही केलेला आहे. तर यामध्ये महिला स्वतः पाणी सोडण्यापासून पाण्याची गुणवत्ता तपासणे ही कामं स्वतः महिला करतात. ह्याच्यामध्ये स्वतः जे पाणी सोडण्यासाठी वॉल ऑपरेशन असतं ते स्वतः करतात. सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे मॅडम यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाने प्रत्येक तालुक्यातील किमान एका ग्रामपंचायतीने महिला बचत गट यांना योजना पुढील देखभाल दुरुस्तीसाठी सुपूर्द करण्याचे आवाहन देखील केलेलं आहे. तसेच यामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याकरताही प्रोत्साहन देण्यात येत आहे. आणि विशेष उल्लेख करावा असं वाटतो, आपले जे 2 ग्रामपंचायती आहेत इंदवटी निवोशी तालुका लांजा तसेच वळके मराठवाडी यामध्ये देखील ग्रामपंचायतीने योजना ही महिला बचत गट यांना चालवण्यासाठी सुपूर्द केलेली आहे. त्यांच्यामध्ये करारनामा करण्यात आलेला आहे. तसेच विशेष उल्लेख करावा असं वाटतो, आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे मॅडम यांनी एक सादरीकरण केलं होतं. त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग देखभाल दुरुस्तीसाठी इंदवटी निवोशी गावचा जो आहे त्याचं सादरीकरण करण्यात आलं होतं. आणि त्याच्यामध्ये विशेष कौतुक देखील माननीय सचिव जलशक्ती मंत्रालय यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे केंद्र स्तरावर देखील सदर योजना महिला बचत गट महिला चालवत असल्या कारणाने त्याची दखल देखील घेण्यात आलेली आहे. अच्छा, जलमहोत्सवाच्या अनुषंगाने ग्रामीण जनतेला काय संदेश द्याल? परत मला इथे सांगायचं आहे की जसं अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्यापैकी पाणी पण हा अविभाज्य घटक आहे. तसेच गावच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने बळ देण्यासाठी देखील पाणी हा मुख्य घटक मला इथं खऱ्या अर्थाने वाटतो. त्यामुळे सदरचा तो पंधरवड्याचा हा कालावधी आहे 8 मार्च ते 22 मार्च जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये या कालावधीत जलमहोत्सव साजरा करून जसं जलशक्ती मंत्रालयाचं एक ब्रीद आहे की माय विलेज माय वॉटर, तर त्या संकल्पनेतून आपल्या गावातील जलस्रोतांचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी म्हणून प्रत्येकाने इथं काम केलं पाहिजे. तसेच 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये स्वयंसहायता महिला बचत गट महिला मंडळ यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपले गाव पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण करावे. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि जलमहोत्सवाची सविस्तर माहिती सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मॅडम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य